नमस्कार, मी गौरी. नमस्कार, मी बिल्वा. येस, आणि आम्ही आत्ता निघालेलो आहे बिल्वच्या एका फेवरेट ठिकाणी, जिथं बिल्वला सुट्ट्या लागल्यापासून आम्ही सारखेच जातो आहे. बिल्वला सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळं दिवसभर काय टाईमपास करायचा हा प्रश्न असतो. तर आम्ही आत्ता निघालेलो आहे बिल्वच्या एका फेवरेट ठिकाणी, जे बिल्वला खूप आवडतं आणि बिल्व तिथं खूप मज्जा करतो. चला, तुम्हाला सुद्धा आज तिकडे घेऊन जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघंच जातो आहे, कारण आवीचं ऑफिस आहे. तर आम्ही दोघं बसने निघालेलो आहे. इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगला आहे. मी आधीसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. इथल्या बसने आपण प्रवास केलेला आहे आणि आता मला बऱ्यापैकी समजलेलं आहे कुठली बस किती वाजता कुठं जाते. तर हे माहिती असल्यामुळं, कसं जायचं हे माहिती असल्यामुळं बस बदलून जरी जावं लागलं तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. तर आता आज पण आपण बसनंच जाणार आहोत. आता आम्ही स्टॉपकडे चाललो. थोड्या वेळात आपली बस येईल. आज जरा ढगाळ दिवस आहे, तरीसुद्धा मधून ऊन येत आहे. पण गरम होण्यापेक्षा असं वाटतं की चला, चांगलं आहे. अधूनमधून ऊन आहे, अधूनमधून ढग आहेत, तर बरं वाटतंय. बिल्वा, चला बटन दाबा, रस्ता क्रॉस करायचा आहे. ओ, हीच ती बस होती का? नाही, ही दुसरी बस आहे. इथं इतकी सुंदर फुलं लागलेली आहेत ना, आणि मला ती इतकी छान वाटतात. इथं ज्या वेळी मी येते त्या वेळी असं वाटतं की वाव, इथं हे फुलं बघतच बसावी. आणि हा आहे आपला बस स्टॉप. आता वाट बघूयात बस येण्याची. कधी यायची बिल्लो आपली बस? आपली बस आलेली आहे. बस मिळालेली आहे आम्हाला आणि आता लगेच उतरायचं आहे खाली. चला, आता पुढच्या स्टॉपला आपण उतरायचं आहे. फक्त 3च स्टॉप जायचं होतं इथून. आता इथं आपण या स्टॉपला उतरलो आहे आणि आता इथं येणार आहे दुसरी बस आपली ओके 595 येईल आता, आणि मग इथून आपण जाऊयात. इथं सगळीकडे स्काय ट्रेनसाठी कन्स्ट्रक्शन सुरू आहेत, त्यामुळं ना ट्रॅफिक तर खूप असतंच, पण डिटोर इतके केलेले आहेत ना रस्ते, त्यामुळे छोट्याशा रस्त्याला इतका वेळ लागतो जायला की बस. आता 4 मिनिटात येईल आपली पुढची बस. याला वाट बघायला लागते खूप. ते 3-4 मिनिटं आपल्यासाठी ठीक आहेत, पण मुलांसाठी असं असतं की अरे, कधी एकदा ती बस येते आणि कधी एकदा जातोय मी. एकदम व्यवस्थित आम्ही स्टॉपला उतरलेलो आहोत. गेल्या वेळी काय झालं, जेव्हा पहिल्यांदा आलो ना बसनी, त्यावेळी आम्ही एक स्टॉप पुढे गेलो आणि तिथून आम्हाला अर्धा तास उन्हात चालत जावं लागलं. 10 मिनिटांचं आता इथून आपल्याला वॉकिंग आहे, चालत जायचं आहे. बघते मी रस्ता कुठे. बिल्वा, आपण कुठं चाललोय ते तिथं गेल्यावर सांगणार आहेस का तू? आत्ता सांगणार आहे तू? कुठलं आवडतं ठिकाण आहे तुझं? यॉर्कसन पार्क. येस, ते आहे यॉर्कसन पार्क, आणि ते किती सुंदर पार्क आहे ते मी तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतेच. हे साईड वॉक पण इथं इतके छान आहेत ना, की त्याच्या बाजूला अशी छान झाडं लावलेली आहेत, त्यामुळे चालताना सुद्धा इतकं प्रसन्न वाटतंय. आणि मग अशी मी सांगितलं तसं सगळीकडे असं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आता इथून आपल्याला रस्ता क्रॉस करायचा तर आहे, पण कुठून कसा करायचा आहे ते मला अजून कळलं नाही आहे. त्या खांबावर दिसतंय साईन, बघूयात आपण. चला, 10 सेकंद 12 सेकंद आलो आपण. आता हा सरळ रस्ता आपल्याला यॉर्कसन पार्कलाच घेऊन जाईल. फायनली आपण आता पोहोचलो आहे पार्कमध्ये, आणि हे जे तुम्हाला मी मैदानं दाखवते आहे ना, हा सुद्धा या पार्कचाच भाग आहे. हा इतका मोठा प्रोजेक्ट आहे की अशी 6-7 तरी ग्राउंड आसपास आहेत, आणि ते सोडून तिकडे लांब दिसत असेल जिकडं आपल्याला जायचं आहे, तर तिथे बाकी सगळं जे उन्हाळ्यात मुलांना जिथं मजा करता येते ते म्हणजे स्प्लॅश पॅड, ते आहे महत्त्वाचं. आम्ही तर राहायला आलो ना, तेव्हा पहिल्यांदा मी बिल्वसाठी पार्क सर्च केले, तर पहिलं नाव हे आलं, कारण हे यावर्षीच सुरू झालेलं पार्क आहे. मी तुम्हाला इथल्या कुंड्या दाखवते. अशी फुलझाडं लावलेली आहे तिथं, आणि मी जे म्हणाले ते सगळीकडं सगळ्या बाजूनं ग्राउंड्स आहेत बसण्यासाठी. इतकी छान व्यवस्था आहे. कुणीही या, मस्त निवांत बसा, डबे खा, मजा करा.
आपण आता मुख्य गेटमधून आत्ता इथं नाही आलो आहोत, मागून आलो आहोत, कारण बस स्टॉप या साईडला होता. हा शॉर्टकट आहे. तर इथं हे जे पहिल्यांदा दिसतंय ना, हे सगळ्या चेंजिंग रूम आहेत आणि वॉशरूम्स आहेत. आणि पुढं जे दिसतंय खेळणी वगैरे, तर तो खरा मुलांसाठीचा एरिया आहे. ही झाडंसुद्धा अगदी याच वर्षी त्यांनी लावलेली आहेत, त्यामुळे ती खूप छोटी छोटी आहेत, अजून वाढायची आहेत ही झाडं. ही वाढतील तेव्हा तर हे सगळं अजून सुंदर दिसेल. सगळंच नवीन असल्यामुळं ना फ्रेश वाटतंय एकदम इथं आल्यावर. हे काय आत्ताच वृक्षारोपण झालेलं आहे या स्प्रिंगमध्ये. पहिल्यांदा बिल्वला घसरगुंडी खेळायची आहे, त्यामुळे पहिल्यांदा पाण्यात न खेळता आपण इथे जाऊयात. चला. गेला, सुटला पळत. आता यातल्या सगळ्या घसरगुंड्या तो एक एकदा खेळणार. 4-5 घसरगुंड्या आहेत इथं एकाच ठिकाणी. आणि मला म्हणणार की मी घसरत असताना तू ओळखायचं की मी कुठल्या घसरगुंडीतून खाली येतोय. हा आमचा खेळ. कुठे गेला कुठे गेला? लाल शर्टची एवढी मुलं आहेत, मला कळे ना आता. अरे कुठे गेला? हां, दिसला वर. मोठ्या घसरगुंडीतून येणार आहे खाली. याच्यातूनच येणार आहे. आला का? येस. आणि मी ओळखलं की तू याच्यातूनच खाली येणार आहे, इकडून येणार आहे. मला सगळं माहिती आहे तू कुठून येणार आहे ते. 1-2 घसरगुंड्या खेळून झाला की लगेच आता म्हणाला मला भिजायचं आहे, मला स्प्लॅश पॅड खेळायचं आहे. आता आपण चांगली जागा बसून कुठेतरी बसूया. मी सगळं सामान ठेवते आणि मग बिल्व इथं खेळत बसेल. सुंदर आहे की नाही हे? रेडी झालेला आहे हा, कपडे वगैरे बदलून खेळायला. आता विचार करणार की आधी कुठे खेळू, मग काय करू, कशानंतर काय करू. इतका रमतो ना बिल्व या एरियात, इतका रमतो की बासच. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे आत्ता नव्यानं सुरू झालेलं आहे, तर त्यामुळं ना त्या सगळं प्रत्येक इथलं कुठलं पण खेळणं तुम्ही बघितलं ना की ते कळतंय की हे जस्ट आत्ता इन्स्टॉल केलेलं आहे सगळं. आणि मुलंसुद्धा सगळं खूप जपून वापरतात, त्यामुळं ना खराब नाही होत लवकर काही गोष्टी. क्वालिटीशिवाय त्याची चांगली असते. सुट्टीतला सगळ्यात आवडता बिल्वचा हा खेळ आहे पहिल्यापासून. म्हणजे इथं आल्यापासून, त्याला जेव्हापासून आम्ही स्प्लॅश पॅड दाखवायला सुरुवात केली, तो 1 वर्षाचा असल्यापासून, तेव्हा दर सुट्टीत इतक्या वेळा स्प्लॅश पॅडला येणं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, वेगवेगळ्या पार्कमध्ये हे स्प्लॅश पॅड असतातच. मग त्याला अजून नवीन नवीन पार्क त्यासाठी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. बिल्व आत्ता तिकडे खेळतोय, तोपर्यंत मला हे पुस्तक वाचायचं आहे. हे पुस्तक मला ज्योतीने गिफ्ट म्हणून पाठवलेलं आहे या वाढदिवसाचं. ज्योती म्हणजे जिच्या रेस्टॉरंटचा आणि फूड ट्रकचा आपण व्हिडिओ केला होता, ती आमची मिनेसोटातली मैत्रीण. तर कप ऑफ झेन असं या पुस्तकाचं नाव आहे. खूप सुंदर पुस्तक आहे हे. म्हणजे याच्यात अशा एक गोष्टी आहेत की रोज एक गोष्ट वाचायची आणि ती आपण फॉलो करायची, आपल्या रोजच्या वागण्यात जगण्यात ती उपयोगी आणायची. तर हे पुस्तक वाचण्याचं काय म्हणायचं, तर ते पुस्तक वाचण्यास सार्थकी लागला असं म्हणू शकतो. तर आता माझं बऱ्यापैकी वाचून झालेलं आहे. अजून कुठले खेळ आहेत इथं मी तुम्हाला दाखवते.
पहिल्यांदा मी जेव्हा हे सगळं बघितलेलं तेव्हा मला खूप भारी वाटलेलं. असं वाटलेलं बापरे, इथं एक अख्खा दिवससुद्धा आपल्याला पुरणार नाही किंवा मुलांची सहल आली तर त्यांच्यासाठी हे किती छान आहे. हे जे टेबल दिसत आहेत आपल्याला, तर हे बुद्धिबळ खेळण्यासाठीची व्यवस्था आहे. सोंगट्या ठेवलेल्या आहेत. एका पिशवीत काळ्या सोंगट्या आहेत, तिकडे पांढऱ्या सोंगट्या आहेत आणि हा बुद्धिबळाचा बोर्ड आहे. खेळून झाल्यानंतर ते किती व्यवस्थित ठेवलं आहे बघा. आजूबाजूला फुलझाडं आणि इथं मस्तपैकी आपण बुद्धिबळ खेळत बसू शकतो. हे आणखी एक इकडे ग्राउंड आहे. हे सुद्धा फुटबॉलचंच आहे, सॉकर ग्राउंड आहे. इकडं लावलेली छोटी छोटी झाडं आणि हे जे इकडं 2 टेबल दिसत आहेत ते दाखवते तुम्हाला कशाचे आहेत. तर हे टेबल आहेत TTचे, टेबल टेनिसचे. आपण आपली टेबल टेनिसची बॅट आणि बॉल घेऊन येऊ शकतो आणि इथं एका वेळी दोन्ही टेबलावर म्हणजे मला असं वाटतं 8 खेळाडू खेळू शकतात. टेबल टेनिस खेळायचं नसेल तर इथं असं झुलत बसू शकता तुम्ही. या पार्कमध्ये ना शोधावे तेवढे खेळ कमी आहेत. त्या बाजूंनी चालत आलो तेव्हा मी तुम्हाला तिकडचे ग्राउंड्स दाखवले आणि हे इकडचे अजून ग्राउंड्स बघा. हे एक आहे, हे इकडचं एवढं मोठं फुटबॉलचे गोल पोस्ट लावलेले हे एक ग्राउंड आहे. खेळांना मला असं दिसलं इकडे आल्यापासून, इकडे म्हणजे US सुद्धा इथे सुद्धा की खेळांना खूप महत्त्व दिलं जातं आणि हे एक साधं कम्युनिटी पार्क आहे. असं पण नाही की हे काय म्हणायचं की पैसे घेऊन हे या सगळ्या सोयी देत आहेत. हां, म्हणजे टॅक्स तर भरपूर घेतात नो डाऊट, पण इथं एंट्री फी वगैरे सेपरेट असं काही नाही आहे आणि एवढ्या छान सोयी त्यांनी केलेल्या आहेत. बिलवाच्या अजून काही घसरगुंडी आणि ते झोपाळे वगैरे खेळायचे राहिलेले आहेत काही खेळणी. तर जरा तिकडे जाऊयात. अरे खेळ तरी थोडंसं अजून. ही माझी ड्युटी आहे, ह्याला फिरवायचं असं गोल गोल. हे एक बिलवाचा आवडता खेळ आहे. मोठं आहे ना हे खूप, त्यामुळे इकडून तिकडून उड्या मारायच्या, चढायचं. असा प्रकार आहे हा. बापरे, कुठे गेला तो? मला दिसला, मधूनच दिसतोय. हा जो खास प्रकार आहे तो एकदम छोट्या मुलांसाठी, बेबीजसाठी आहे. पण तरी पण बिल्व त्यात खेळतो, कारण त्यात आत पण छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तर मला नाही आत जाता येणार, पण आहेत आणि तिथं आत जाऊन बिल्व खेळत बसतो काहीतरी. ते काय आहे ते त्यालाच माहिती. ते मी अजून बघितलेलं नाही आहे, पण त्याला ते आवडतं आत जाऊन खेळायला. आयता काका मिळालाय आम्हाला. हां, तर मग अशी मी म्हणत होते ना की आपण मुख्य गेटमधून नाही आलो, तर हे मुख्य गेट आहे इथलं. हे इथं मोठं पार्किंग आहे यांचं. मोठं म्हणजे फार मोठं नाही आहे, ते नेहमी भरलेलंच असतं. त्याच्यावरून मला काहीतरी आठवलं आहे, ते मी तुम्हाला सांगतेच. पण हे खरा एंट्रन्स आहे या प्ले एरियासाठीचा. आणि मग ग्राउंडवर वगैरे जायचं असेल तर तिकडून एंट्रन्स आहे. तर काय झालं, आम्ही बस न येण्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगते. एकदा कार घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर इतकं ट्रॅफिक आणि त्या कन्स्ट्रक्शनमुळं, जसं मी तुम्हाला म्हणाले की डिटॉर झालेल्या लेन्स, इथपर्यंत यायला घरापासून तसं जवळ आहे, म्हणजे एक 16 की 17 मिनिटांवर आहे. पण इथं येईपर्यंत जवळजवळ अर्धा तास लागला. मग म्हटलं एवढाच वेळ तर बसनी लागतोय, हे सगळं टाळायचं असेल तर मग बसने आलेलं बरं पडेल. इथं आले
आणि पार्किंग शोधण्यात अजून वेळ गेला. मग बिल्वला म्हटलं सरळ आपण दोघं कारनी येण्यापेक्षा बसनीच येत जाऊ. बसची मज्जा पण वाटते त्याला खूप, त्यामुळं मग तो पण म्हटला हां आई आपण बसनीच जात जाऊ. म्हणून आम्ही मग तेव्हापासून बसनीच यायला सुरुवात केली. खूप बस स्टॉप आहेत इथं आजूबाजूला, त्यामुळं एक बस चुकली तरी दुसऱ्या बसनी जाता येतं. खूप रूट आहेत, ती एक चांगली गोष्ट आहे. चालत चालत या प्ले एरियाच्या शेजारीच आली आहे मी. छोटीशी टेकडी असल्यासारखे उंच भाग आहे. इथे सुद्धा त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे भरपूर, त्यामुळं बैठक व्यवस्था इतकी जास्त आहे. मोठं पार्क असल्यामुळं खूप पॅरेंट्स येतात. असं नाही की फक्त संध्याकाळीच येतात, आता सुट्ट्या सुरू आहेत ना मुलांना, त्यामुळं तुम्ही कुठल्याही वेळी इथं आलात. सकाळी 8 वाजता हे सुरू होतं, 8 ते मला वाटते 10पर्यंत असेल, तर कुठल्याही वेळी आलात तर हे सगळं भरलेलंच असतं. तरी आज खूप गर्दी कमी आहे. कसं काय माहिती नाही, बहुतेक वातावरण एवढं असं कडक ऊन वगैरे नाही आहे त्यामुळं. पण रोज आम्ही येतो ना तर इथं भरपूर गर्दी असते. बेंचसुद्धा कधी कधी बसायला मिळत नाही. मग काय इथं खाली गवतात ब्लँकेट टाकून बसायचं. खूप वारं सुटलं इथं, खूप वारं सुटलं. एकदम एक आहे की थंड वाटायला लागलं, बहुतेक पाऊस येणार आहे असं वाटतं. बिल्वचं पण भरपूर खेळून झालं आहे का माझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे वाऱ्यामुळं. तर आत्ता आम्ही घरी निघालो आहे. आलो त्या बसनी नाही जाणार आहोत, इथून एक दुसरा बस स्टॉप आहे जो मला माहिती आहे, तर तिथून आत्ता लगेच आपल्याला बस मिळू शकते. 9 मिनिटं चालत जायचं आहे, एक बस घ्यायची आहे आणि दुसरीकडे जायचं आहे आणि तिथून दुसरी बस घ्यायची आहे. असा हा रूट आहे दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या स्टॉपला. तर चला आता जाऊयात. असं एकंदरीत माझं सध्या रुटीन सुरू आहे. तरी हे दुसरं पार्क आहे. आम्ही सकाळी एकदा दुसऱ्या पार्कमध्ये जातो, ते पण कधीतरी तुम्हाला दाखवेन. दिवसातून 2 पार्क आमचे होतातच. एक ट्रेल होतो, भरपूर फिरणं होतं, भरपूर चालणं होतं, बिल्वसोबत खेळणं होतं. आणि या सगळ्या नादातनं व्हिडिओ प्रत्येक वेळी फिल्मिंग करणं होत नाही आहे. तर म्हटलं आज काहीही झालं, किती गडबड झाली तरीसुद्धा आज हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी करायचा असं मी ठरवलेलं होतं. तर छान वाटलं मला, बऱ्याच दिवसांनी मी असा एक व्लॉग केलेला आहे. खूप सॉरी, मला माहिती आहे मी प्रत्येक वेळी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आहे, प्रत्येक वेळी गॅप पडतो आहे, हे सगळं व्हायला लागलं आहे मला माहिती आहे. पण बघूयात कसं कसं होतं आहे. जास्तीत जास्त प्रयत्न तर करतेच आहे. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय. बिल्वा बाय करा सगळ्यांना.